हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये छोले पनीर कशी तयार करायची ती पाहणार आहोत। व्हिडिओ जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। तर त्यासाठी रात्रभर भिजत घातलेले छोले घेतलेले आहेत मी इथे। आता हे सर्व भिजलेले छोले कुकरमध्ये घालायचे आहेत। आता यामध्ये काही खडे मसाले वापरूयात। तर त्यामध्ये मी घेतलेला आहे इथे कर्णफूल घेतलेला आहे, सोबतच इथे इलायची घेतलेली आहे मोठी, 3 लवंगा घेतलेले आहेत, 3-4 मिरे घेतले, एक दालचिनीचा तुकडा, तमालपत्र घेतलेला आहे आणि इलायची घेतली। चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 ग्लास आणि थोडंसं एक्स्ट्रा पाणी घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून गॅसवरती ठेवायचं आहे आणि हाय फ्लेम वरती आपण 1 सीटी काढून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम मीडियम करून 3 सीट्या काढून घ्यायच्या आहेत आणि स्वतःहून याला थंड होऊ द्यायचं आहे। तर पाहू शकता 3 सीट्या झालेल्या आहेत, स्वतःहून थंड झालेला आहे। आता आपण उघडून बघूयात, चेक करूयात छोले शिजले गेलेले आहेत की नाही। तर पाहू शकता एकदम सॉफ्ट असे छोले तयार झालेले आहेत, शिजले गेलेले आहेत। प्रेस करून बघितलं की लगेच प्रेस होतात। अशाच पद्धतीने आपल्याला शिजले गेलेले पाहिजे। आता सर्व जे खडे मसाले आहेत ते काढून घ्यायचे आहे, त्याचं फक्त आपल्याला फ्लेवर पाहिजे होतं, ते छोल्यामध्ये आलेलं आहे। तर अशा पद्धतीने सर्व खडे मसाले घातलेले आहेत ते मी काढून घेतले आणि आता सर्व जे छोले आहेत ते एका चाळणीवरती काढून ठेवायचं। मी ते तमालपत्र काढलेला नव्हता। यामधील पाणी आपण नंतर वापरूयात। आता पॅनमध्ये तेल गरम केलं, 4 चमचे तेल छान गरम झालं की चमचाभर जिरे आणि मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट केलेला होता त्याला छान असं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। सोबतच मी इथे आले, लसण आणि कोथिंबीरची पेस्ट घालते। याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे तेलावरती। पाहू शकता आले लसण छान असं शिजल्या गेलेलं आहे। आता इथे 3 ते 4 मिरच्या बारीक कट करून घेतल्या, याचा फ्लेवर खूप छान येत असतो। यांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं तेलावरतीच। आता काय करायचे, गॅसची फ्लेम एकदम मीडियम करायची आणि हे मसाले यामध्ये घालायचे। त्या मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे। यासोबतच मी इथे छोले मसाला घेतलेला आहे 1 चमचा भरून, फ्लेवर खूप छान येतो, नक्की वापरा। आणि यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे। तिखटपणासाठी लाल तिखट घेतलेला आहे, छान कलर सुद्धा येतो। तर इथे 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि व्यवस्थित मसाले एकजीव करून घ्यायचे आहे। फक्त 1 मिनिट तेलावरती परतून घ्यायचं। गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहे, नाहीतर मसाले जळायला लागू शकतात। आता लगेच आपण थोडंसं म्हणजे 3 ते 4 चमचे छोटा चमचे पाणी घातलेलं आहे, मसाले जळणार नाही। आता तेल सुटेपर्यंत यांना शिजू द्यायचं आहे मसाल्यांना छान असं तेलावरतीच। तर पाहू शकता तेल सुटलेलं आहे, खूप छान मसाला शिजला गेलेला आहे। आता इथे मी 2 ते 3 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली होती ती यामध्ये घालायची आणि तेल सुटेपर्यंत याला सुद्धा शिजू द्यायचं आहे व्यवस्थित असं। मसाला छान शिजला गेलेला आहे, पाहू शकता तेल सुटायला लागलेलं आहे। आता इथे दुधावरची साय घेत आहे मी। तर इथे 2 चमचे दुधावरची साय घेतली। तुम्ही फ्रेश क्रीम घेऊ शकता थोडीशी, यामुळे फ्लेवर खूप छान येतो रेसिपीला आणि व्यवस्थित याला सुद्धा शिजू द्यायचं। सोबतच इथे चमचाभर कस्तुरी मेथी घातलेली आहे। हे सर्व व्यवस्थित एकदा 2 मिनिट आणखी शिजू द्यायचं। मसाल्याला खूप छान असा कलर आलेला आहे आणि स्मेल सुद्धा खूप छान येत आहे। या पद्धतीने नक्की तयार करा, खूप आवडेल। आता यामध्ये उकडून घेतलेले छोले घालायचे आहेत सर्व, चाळणीवर जे आपण काढून घेतलेले होते ते, आणि यांना 2 ते 3 मिनिट असंच मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। आताच पाणी वापरायचं नाही, फक्त मसाल्यांवरती परतून घ्यायचं। इथे 250 ग्राम मी पनीरचे क्यूब्स घेतले, त्यांना चौकोनी आकारामध्ये कट केलं आणि थोडंसं याला फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही कच्चे पनीर वापरले तरीही चालेल, यावरती थोडासा मीठ भुरकवायचा म्हणजे खूप छान फ्लेवर येतो। आता इकडे 3 मिनिटे झालेली आहेत। आपण जो पाणी काढून घेतलेला होता
तो यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। मला इथे ग्रेव्ही थोडी कमी वाटत आहे कारण आपल्याला इथे पनीरसुद्धा वापरायचं आहे, तर त्यासाठी मी अर्धा ग्लास आणखी गरम करून घेतलेला पाणी यामध्ये घालणार आहे। थंड पाणी अजिबात घालू नका। पाहू शकता छान ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता यावरती झाकण लावून 10 मिनिटांसाठी शिजू द्यायचं। इकडे पनीरसुद्धा खूप छान गोल्डन कलर आलेला आहे। इकडे 10 मिनिट झालेली आहे। ग्रेव्ही खूप छान पद्धतीने शिजल्या गेलेली आहे। याला एकजीव करून घ्यायचं। आता यामध्ये रोस्ट करून घेतलेले पनीरचे क्यूब्स घालायचे। तुम्हाला जर फ्राय केलेले पनीर आवडत नसतील तर कच्चेही घातलं तरीही चालेल, परंतु यामुळे खूप छान असा टेस्ट येतो असतो पनीरला, त्यामुळे थोडं फ्राय केलं तरी चालेल। आता यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ आपण अगोदरसुद्धा वापरलेलं होतं, त्यामुळे प्रमाणातच घाला। भरपूर असा कोथिंबीर घालायचा। आणखी 5 मिनिट छान असं ग्रेव्हीला शिजू द्यायचं आहे झाकण लावून। आता 5 मिनिटांनी पाहूयात, छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। भरपूर असा कोथिंबीर वापरायचा। चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत खूप मस्त वाटते। तर ही चमचमीत अशी छोले पनीरची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।